नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजय स्पर्धा परीक्षा केंद्र लातूर आयोजित पोलीस भरती 2022 ही टेस्ट सिरीज आपण राबवत आहोत। आज टेस्ट सिरीजचा पहिला पेपर दिनांक 1 मार्च 2022 रोजी दुपारी 2 ते 3:30 या वेळेमध्ये घेण्यात आला। तर या पेपरमधील गणित या प्रश्नातील प्रश्न क्रमांक 51 ते 75 पर्यंतचे प्रश्नांचं सोल्युशन आपण पाहणार आहोत। तर प्रश्न क्रमांक 51 बघा। प्रश्न क्रमांक 51 काय सांगतो? दसे काही दराने एका रकमेचे सरळ व्याज हे मुदलाच्या 1/4 होते। मुदलाच्या 1/4 हे काय आहे? बरोबर सरळ व्याज आहे। हे गणितात आपल्याला सांगितले आणि त्याच्या पुढे आणखी एक मुद्दा सांगितला आहे, जर व्याजाचा दर आणि मुदतीच्या वर्षा एवढा आहे म्हणले, म्हणजे याचा अर्थ व्याजाचा दर आणि मुदत हे कशी आहे? सारखी आहे। मुदत आणि व्याजाचा दर सारखा आहे। तर बघा या प्रश्नाचं सोल्युशन लक्षात ठेवा, ज्यावेळेस व्याजाचा दर आणि मुदत सारखी असते त्यावेळेस वर्गमुळात 100/4 करायचं। किती? 100/4 म्हणजेच वर्गमूळ काढा। 100चं वर्गमूळ आलं 10, 4चं वर्गमूळ आलं 2, काटल्याच्या नंतर आपलं उत्तर काय असेल? 5%। ही झाली आपली शॉर्टकट मेथड। समीकरणामध्ये जर विचार केला तर सरळ व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क भागिले 100। गृहीत धरा आपलं सरळ व्याज आपल्याला माहीत नाही, मुद्दल गृहीत धरा 100। आपण मुद्दल गृहीत किती धरलं? 100 गुणिले दर x धरा आणि कालावधी आणि दर कसे आहेत? समान आहेत, ते सुद्धा x भागिले 100। काय म्हणले हो? सरळ व्याज हे मुदलाच्या 1/4 आहे असं म्हटले तर 100ची 1/4 किती होते? 25। 100 कटून गेले, x वर्ग बरोबर 25, तर x वर्ग बरोबर वर्गमुळात किती? 25 म्हणजेच किती आलं? 5%। व्याजाचा दर 5% आणि मुदत जर म्हणलं असतं तर मुदतसुद्धा किती आली असते आपली? 5 वर्ष एवढीच आली असते। घ्या लिहून। फास्ट लिहून घ्या। काय करत चला, सोबतच लिहित चला। ही शॉर्टकट मेथड आणि आपले समीकरण मेथड। सरळ व्याज माहीत नाही, मुदलाच्या 1/4 आहे। मुद्दल आपण 100 गृहीत धरलं, 100ची 1/4 25 होते। 100 कटून गेलं, दर आणि मुदत ही सारखीच आहे। काय आलं? x वर्ग बरोबर 25, तर x बरोबर किती आलं? 5%। तर व्याजाचा दरही 5% येतो आणि मुदतसुद्धा 5 वर्ष येईल। त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 52 बघा। प्रश्न क्रमांक 52 काय सांगितले? एका रकमेचे 2 वर्षाचे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज अनुक्रमे 1000 रुपये व 1050 रुपये आहे, तर व्याजाचा दसे दर किती म्हणले? काय म्हणले? 2 वर्षाचं सरळ व्याज आणि 2 वर्षाचं चक्रवाढ व्याज हे कसं आहे? सरळ व्याज आहे 1000 रुपये आणि चक्रवाढ व्याज आहे 1050 रुपये। आपल्याला इथं 2 मुद्दे लक्षात ठेवावे लागतात। दरवर्षी सरळ व्याज हे सारखं असतं। 2 वर्षाचं सरळ व्याज किती आहे?
1000 तर पहिल्या वर्षाचं येईल 500 आणि दुसऱ्या वर्षाचं येईल 500. सरळ व्याज हे दरवर्षी सारखं असतं. पहिल्या वर्षी 500, दुसऱ्या वर्षी 500. आणि दुसरा मुद्दा आपल्याला हे लक्षात ठेवावं लागेल, पहिल्या वर्षीचं सरळ व्याज आणि पहिल्या वर्षीचं चक्रड व्याज हे कसं असतं, समान असतं, सारखं असतं. आता हे 500 आहे तर हे सुद्धा किती 500च येईल. पहिल्या वर्षीचं चक्रड व्याज 500 तर सरळ व्याज किती राहिले दुसऱ्या वर्षी 550. तर बघा इथं चक्रड व्याज म्हणजे व्याजावर व्याज असतं. 500 रुपयावर किती वाढ झाली, 50 रुपयाची वाढ झाली. 500 वर 50 तर 100 वर किती, क्वेश्चन मार्क. तिरपा गुणाकार करा. बघा उत्तर काय येतं, 100 गुणिले 50 भागिले 500. 100 वरले 2 शून्य कटले, 500 वरले 2 शून्य कटले. 5 1 5, 5 10 50. तर व्याजाचा दर किती आला 10%. इथं 2 पॉईंट लक्षात ठेवायचे. सरळ व्याज दरवर्षी सारखं असतं आणि चक्रड व्याज हे व्याजावर व्याज लागलेलं असतं. पहिल्या वर्षीचं सरळ व्याज आणि चक्रड व्याज हे कसं समान असतं. ठीक आहे, लिहून घ्या. त्यानंतर प्रश्न क्रमांक 53 बघा. प्रश्न क्रमांक 53, एक व्यक्ती नदीतून प्रवास करताना प्रवाहाच्या दिशेने तासी 24 किमी वेगाने जाते आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 6 तास किलोमीटर पर आवर या वेगाने येते. अगोदर गणित समजून घ्या. पाण्याचा गुणधर्म आहे, नेहमी उताराच्या दिशेला पाणी वाहत असतं. हा प्रवाहाच्या दिशेचा वेग आहे. तासी किती आहे 24 किलोमीटर पर आवर. आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा वेग किती आहे 6 किलोमीटर पर आवर. प्रवाहाच्या दिशेचा वेग 24 किलोमीटर पर आवर आणि विरुद्ध दिशेचा वेग 6 किलोमीटर पर आवर. तर या ठिकाणी बघा, जर त्यानं आपल्याला म्हणलं प्रवाहाचा वेग काढा, प्रवाहाचा वेग काढा असं जर म्हणलं तर प्रवाहाच्या दिशेचा वेग आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा वेग या दोघांची वजाबाकी करायची. 24 वजा 6 भागिले 2. 24मधून 6 गेले किती उरले 18. 18 भागिले 2 तर किती आलं 9 किलोमीटर पर आवर. हे आपण काढलं प्रवाहाच्या दिशेचा वेग. आपल्याला काय विचारले, संथ पाण्यातील वेग विचारले. तर संथ पाण्यातील वेग जर काढा म्हणलं, संथ पाण्यातील वेग बरोबर प्रवाहाच्या दिशेचा वेग आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा वेग या दोघांची काय करायची असते, बेरीज करायची असते. 24 अधिक 6 भागिले 2. 24 आणि 6 किती झाले 30. 30 भागिले 2 तर आपलं उत्तर काय आलं 15 किलोमीटर पर आवर. आपण एकाच क्वेश्चनमध्ये 2 क्वेश्चनची उत्तर काढले, पण आपल्याला एक्झाममध्ये विचारलं होतं संथ पाण्यातील वेग विचारलं होतं. तर काय करायचं, प्रवाहाच्या दिशेचा वेग अधिक प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा वेग दोघाची बेरीज करून भागिले 2 करा आणि काटाकाटी केल्याच्यानंतर आपलं उत्तर येईल. लिहून घ्या उत्तर. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 54. 54वा क्वेश्चन बघा. 54 या क्वेश्चनमध्ये असं सांगितले 83,796 या संख्येतील 3 व 9 या संख्येच्या स्थानिक किमतीतील फरक किती म्हणले. 3ची आणि 9ची स्थानिक किंमत काढायची आणि वजाबाकी करायचं. तर बघा इकडं 9 हा दशक स्थानी आहे आणि 3 हा हजार स्थानी आहे. एकक, दशक, शतक, हजार. तर 3ची स्थानिक किंमत येते 3000
आणि 9ची स्थानिक किंमत येते 90. 3000मधून 90 गेले तर आपलं उत्तर काय येईल? 2910 येईल. स्थानिक किमती काढायची. 3ची स्थानिक किंमत 3000. सहस्त्रस्थानी आहे म्हणजे 3च्या समोर 3 अंक आहेत तर 3 शून्य द्या. 9 हा दशक स्थानी आहे. 9 गुणिले 10 90. वजाबाकी केल्यास किती आलं? 2910. त्यानंतर प्रश्न क्रमांक 55 पहा. काय म्हणले बघा. 10 रुपयाच्या नोटाच्या पुडक्यात अनुक्रमे 10 रुपयाच्या नोटाच्या पुडक्यात अनुक्रमे 87,256 पासून 87,280 पर्यंतचे क्रमांक आहेत म्हणले. कुठून कुठवर म्हणले? 87,256 पासून 87,280 पर्यंतचे क्रमांक आहेत. नोटाची पुडकी म्हणजे बंडल आहे. त्या नोटा किती रुपयाच्या आहेत? सर्वच्या सर्व 10 रुपयाच्या आहेत. तर या ठिकाणी नोटाची संख्या काढावी लागते. नोटाची संख्या बरोबर लक्ष द्या समोर काय करायचं? शेवटच्या नोटेचा क्रमांक किती आहे? 87,280. याच्यामधून शेवटच्या नोटाच्या क्रमांकामधून पहिल्या नोटेच्या अगोदरचा क्रमांक वजा करायचा. काय वजा करायचं? पहिल्या नोटेच्या अगोदरचा क्रमांक म्हणजेच 87,256च्या अगोदरची संख्या 55 वजा करायची. करा वजाबाकी. 10मधून 5 गेले, 5 उरले. 7तून 5 गेले, 2 उरले. 0 0 0. किती नोटा आल्या? 25 नोटा आल्या. एक नोट 10 रुपयाची आहे. 25 गुणिले 10 तर उत्तर किती आलं? 250 रुपये. तर त्या नोटाच्या पुडक्यामध्ये 250 रुपये असतील. या ठिकाणी एक मुद्दा लक्षात ठेवा. नोटाची संख्या काढावी लागते. नोटाची संख्या काढत असताना शेवटच्या नोटेचा क्रमांक वजा पहिल्या नोटेच्या अगोदरचा क्रमांक जर वजा केला तर आपल्याला नोटाची संख्या मिळते. नोटाची संख्या गुणिले ती नोट जितक्या रुपयाची आहे ते ठेवा. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 56 बघा. काय म्हणले? एका वर्तुळाच्या परिघावर समान अंतरावर 8 बिंदू घेतले. कुठं म्हणले त्यानं? प्रश्न बघा. वर्तुळाच्या परिघावर. हा क्वेश्चन बऱ्याच एक्झाममध्ये सर्वच्या सर्व टाईपचे क्वेश्चन एक्झाममध्ये विचारले जातात. फक्त आकडेवारी चेंज असते. फॉर्म्युले हेच असतात. वर्तुळाच्या परिघावर किती? 8 बिंदू आहेत. 8 बिंदूपासून काय करायचे आपल्याला? 8 बिंदू घेऊन प्रत्येकी 2 बिंदूंना जोडणारी आपल्याला रेषा काढायच्यात. तर 2 बिंदूपासून आपला 8 बिंदूपासून 2 बिंदूचा उपयोग करून किती प्रकारे रेषा काढता येतात? तर या ठिकाणी बघा निवड करायचे 8 पैकी 2. तर लक्षात ठेवा पायथ्याला किती आहेत? 2 आहेत. वरती किती आहेत? 8. तर 8 पासून 2 अंक उतरत्या क्रमाने घ्या. 8 गुणिले 7 भागिले खाली पायथ्याला 2 आहे. 2 पासून उतरत्या क्रमाने घ्या. 2 गुणिले 1 काटा. बे 1 बे बे चोक 8. तर 7 चोक 28 रेषा आपल्याला काढता येतील. हे कॉम्बिनेशनचं आहे. परम्युटेशन, कॉम्बिनेशन आणि प्रोबॅबिलिटी यावर क्वेश्चन अशा टाईपचे विचारले जातात. प्रश्न क्रमांक 56 बघा. परत सांगतो आपल्याला 8 बिंदूपासून 2 बिंदूंना जोडणारे रेषा काढायच्या. निवड किती जणांची करायची? 8 पैकी दोघांची निवड करायची आहे. खाली पायथ्याला किती आहे? 2. तर 8 पासून 2 अंक उतरत्या क्रमाने घ्यायचे. कसे आले? 8 गुणिले 7. खाली पायथ्याला 2 आहे म्हणजे 2 फॅक्टर म्हणजेच 2 गुणिले 1. हे 2 फॅक्टर म्हणजेच 2 गुणिले 1 किती आलं? बे 1 बे बे चोक 8. 4 7 28. तर किती रेषा काढता येतात? 28. त्याच्यानंतर पुढचा 57वा क्वेश्चन बघा.
एका गोलाची त्रिज्या म्हणलंय, एका गोलाची त्रिज्या किती पट केली? चौपट केली. तर त्याचे घनफळ किती टक्क्याने वाढेल म्हणले? घनफळ किती टक्क्याने वाढेल? लक्षात ठेवा, घनफळ म्हणलं की बाजूचा किंवा त्रिज्येचा काय करायचा असतो? घन करायचा असतो. तर बघा आपल्याला किती दिले? चौपट केली म्हणले. गृहीत धरा आपण घेतलं 10, त्रिज्या 10 घेतली, 10चा तिसरा किती येईल? 1000 येईल. 10चा तिसरा किती? 1000. आता हीच त्रिज्या आपण काय केली? चौपटनं वाढवली. तर 10ची किती झाली? 40. 40चा घन किती? 40चा घन येतो 64,000 येतो. किती येतो? 64,000. आता मला सांगा, समोर लक्ष द्या, कितीनं वाढ झाली हो? वाढ कितीनं झाली? 63,000 वाढ झाली. 63,000 वाढ झाली. तर आता आपण पर्सेंटेजमध्ये उत्तर घेऊ. 1000 म्हणजे 100%. तर 63,000 म्हणजे किती टक्के? 1000 म्हणजे 100%. तर 63,000 म्हणजे किती टक्के? तर 6,300% होतात. तर आपलं उत्तर किती आलं? 6,300%. किती टक्क्यानं जर वाढेल म्हणलं तर 63% कितीनं वाढलं म्हणलं? 63,000 वाढलं. आणि किती पट झालं म्हणलं तर 1000चे 64,000 हे किती पट आहे? 64 पट आहे. म्हणजे या ठिकाणी एक प्रश्न, हे 2 प्रश्न आणि हा 3 प्रश्न. एकाच प्रश्नावर 3 प्रश्न विचारले जातात. किती टक्क्यानं वाढलं? 63 म्हणजे 6,300% वाढलं. कितीने वाढलं म्हणलं तर 63,000 वाढलं. आणि किती पटीने वाढलं म्हणलं तर 64 पटीने वाढलं. 1000ची 6,000 आपलं 64,000 हे किती आहेत? 64 पट आहेत. आपण एकाच क्वेश्चनमध्ये 3 क्वेश्चन बघितले. घनफळ म्हणलं की बाजूचा घन किंवा त्रिज्येचा घन हा फॉर्म्युला यूज करायचं. 10चा घन 1000, 10ची चौपट 40 झाली. 40चा घन 64,000 कितीनं वाढलं? 63,000 वाढलं. 1000 म्हणजे 100%. तर 63,000 म्हणजे 6,300%. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 58 बघा. 58वा. हा अंदाजित आपण गृहीत धरायची कोणती पण अमाऊंट. घनफळ काढताना 10 लक्षात ठेवायचं, सोपं जाते. त्याच्यानंतर आपल्याला क्षेत्रफळ विचारलं त्यावेळेस बाजू किंवा त्रिज्या 10च ठेवायची, म्हणजे सोपं जाते आपल्याला. 100 जर ठेवलं तर खूप मोठी रक्कम होईल. प्रश्न क्रमांक 58 बघा. आपल्याला माहिती आहे एका त्रिकोणाच्या आंतरकोनाची बेरीज 180 अंश असते. तर आपल्याला या ठिकाणी त्रिकोणाचे 3 कोन दिलेत. प्रश्न क्रमांक 58. त्रिकोणाचे 3 कोन अनुक्रमे x + 10, 2x - 30 आणि 4x + 10 हे त्रिकोणाचे 3 कोन आहेत. त्रिकोणाच्या तिन्ही कोनाच्या मापाची बेरीज 180 अंश असते. आपल्याला कोनाचा प्रकार विचारला आहे तर कोन सांगतो एका मिनिटात. लघुकोन त्रिकोण म्हणजे काय बघा. ज्या त्रिकोणाच्या तिन्ही कोनाची मापे 90पेक्षा कमी असतात. किती कोनाची? तिन्ही कोनाची मापे 90पेक्षा जर कमी असतील तर तो लघुकोन असतो. त्याच्यानंतर काटकोन बघा. त्रिकोणाच्या 3 कोनापैकी जर एक कोन 90 अंशाचा असेल, किती? एक कोन 90 अंशाचा असेल तर तो काटकोन त्रिकोण असतो.
आणि विशाल कोन त्रिकोण, विशाल कोनाच्या बाबत बघा, त्रिकोणाच्या 3 कोनापैकी एका कोनाचे माप 90 अंशापेक्षा जर जास्त असेल तर तो विशाल कोन त्रिकोण असतो. तिन्ही कोनाची मापे जर 90 पेक्षा कमी असतील तर तो लघुकोन त्रिकोण. 3 पैकी एका कोनाचं माप 90 अंश असेल तर तो काटकोन त्रिकोण. 3 कोनापैकी एका कोनाचं माप 90 पेक्षा जास्त आणि 180 पेक्षा कमी असेल तर तो असतो विशाल कोन. आपण मूळ प्रश्नाकडे येऊ. बेरीज करा. x ची किती झाली? 7x. आता या ठिकाणी बघा धन संख्येची बेरीज करायची. किती झाले? 10 आणि 10 20. 20मधून -30 गेले, किती उरले? -10. हे मायनसमध्ये 10 इकडं प्लसमध्ये आले तर 7x बरोबर 180 + 10. तर x बरोबर किती आलं? 180 आणि 10 190 भागिले 7. उत्तर पॉईंटमध्ये येतं. समथिंगमध्ये काढून आपण उत्तर काढू. 7 भागा 7 1 7, 7 2 14, उरले किती? 5 झाले 50, 7 7 49. तर 27 पॉईंट समथिंग काहीतरी येणार आहे, पण आपण 27 गृहीत धरून आसपास उत्तर काढू शकतो. तर बघा इथं शेवटचं बघितलं 4x म्हणजे 27 चोक 108 आणि +10 किती झाले? 118 पॉईंट. पुढं समथिंग काहीतरी येईल. मग याच्यावरून मला सांगा हा कोणत्या प्रकारचा कोन असेल? तर हा कोणता असेल? विशाल कोन. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं होतं किंवा 3 कोनापैकी एकाही कोनाचं माप जर 90 पेक्षा जास्त गेलं तर तो काय असतो? विशाल कोन त्रिकोण असतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 59 बघा. प्रश्न क्रमांक 59. प्रश्न क्रमांक 59. प्रश्न वाचायचं. एका शिडीचे वरचे टोक जमिनीपासून 24 मीटर उंच भिंतीवर टेकले आहे. हे उंचीवर टेकले. किती म्हणले त्यानं? 24 मीटर म्हणले. ही उंची आहे. शिडी नेहमी अशी असते. शिडीचं वरचं टोक जमिनीपासून 24 मीटर अंतरावर आहे आणि खालचं टोक हे भिंतीपासून 7 मीटर अंतरावर आहे. म्हणजे ही भिंत आहे उंचीवरली आणि हे शिडीचं खालचं टोक हे किती आहे? 7 मीटर आहे. तर या ठिकाणी बघा भिंत आणि जमीन यांच्यामध्ये काटकोन तयार झाला. काटकोनाच्या समोरची बाजू कर्ण असते. या ठिकाणी शिडी म्हणजे काय आहे? कर्ण आहे. 24 मीटर ही उंची आहे आणि 7 मीटर हा पाया आहे. तर आपल्याला कर्ण काढायचे, जे शिडीची लांबी काढायचे. तर कर्ण बरोबर पायथागोरसचा प्रमेय आहे. पायाचा वर्ग अधिक उंचीचा वर्ग. पाया किती आहे? 7 आहे. 7चा वर्ग 49 आणि 24चा वर्ग 576. 49 आणि 576 बेरीज झाली 625. तर 625 कितीचा वर्ग आहे? तर 25चा वर्ग आहे. तर 25 मीटर ही शिडीची लांबी असेल. लिहून घ्या. पायथागोरसचा प्रमेय सांगतो. कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग. जे काटकोन करणाऱ्या 2 बाजूच्या वर्गाची बेरीज ही कर्णाच्या वर्गा एवढी असते. हा पायथागोरसचा प्रमेय सांगतो. डायग्राम ते काढून घेत चला आणि प्रत्येक पेपरचं सोल्युशन हे आपल्या वहीमध्ये लिहून घेत चला.
कारण की सध्या जो ऑनलाईन एक्झाम असतील किंवा ऑफलाईन एक्झाम असतील त्या एक्झामचा पॅटर्न जो आहे तो पॅटर्न सध्या बीजगणित आणि भूमितीकडं जास्त वळलेला आहे. प्रश्न क्रमांक 60 बघा काय म्हणले, एका आयताची लांबी ही रुंदीच्या दीडपट आहे. रुंदीच्या दीडपट. गृहीत धरा लांबी x, रुंदी किती असेल 1.5x. दीडपट म्हणलंय तर किती घेतलं 1.5x. रुंदी x, लांबी 1.5x आणि परिमिती दिली आपल्याला 80 सेमी. तर आयताची परिमिती बरोबर फॉर्म्युला आपल्याला माहीत असतो 2 कंसात लांबी अधिक रुंदी. आयताची परिमिती 80 बरोबर 2 कंसात x अधिक 1.5x. या ठिकाणी काय झालं कंसातली बेरीज x आणि 1.5x किती झाले 2.5x झाले. 2.5 गुणिले 2 केलं तर किती होईल 5x होईल. 2.5 गुणिले 2 बरोबर 5x बरोबर 80. तर x बरोबर किती आलं 80 भागिले 5 तर 16 आलं. तर यावरून रुंदी किती आहे 16 सेमी आणि लांबी 16ची दीडपट किती होते 24 सेमी होते. तर आपल्याला काय काढा म्हणले त्या आयताचं क्षेत्रफळ काढा म्हणले. तर आयताचं क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. लांबी किती आहे 16, रुंदी किती आहे 24. करा गुणाकार 16 चौक 64, 48 6, 16 दोन्ही 32 आणि 6 68. 32 आणि 6 38 14 सेमी. तर या ठिकाणी आपलं उत्तर काय आलं 384 14 सेमी. विद्यार्थी मित्रांनो, मागील 2019ची भरती जी आत्ता झाली या भरतीमध्ये आपले 40पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे रिझल्ट आलेले आहेत. त्याच अनुषंगाने विद्यार्थ्याच्या आग्रहास्तव आपण एक टेस्ट सिरीज आयोजित केलेली आहे. सर्वांनी ही टेस्ट सिरीज जॉईन करून या टेस्ट सिरीजचा फायदा घ्यावा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 61 पहा. प्रश्न क्रमांक 61 अतिशय सोपा आहे. 61वा प्रश्न बघा. 1 ते 100 मध्ये 1 ते 100 मध्ये क्रमवार मूळ संख्येत 6चा फरक असणाऱ्या जोड्या म्हणले. 6चा फरक असणाऱ्या जोड्या पाठ करून ठेवायचं. 7 जोड्या आहेत. 1 ते 100 मध्ये क्रमवार मूळ संख्येत 6चा फरक असणाऱ्या 7 जोड्या आहेत. 4चा फरक असणाऱ्या सुद्धा 7च जोड्या आहेत आणि 2चा फरक असणाऱ्या सुद्धा जोड्या या मात्र 8 जोड्या आहेत. 6चा फरक असणाऱ्या 7, 4चा फरक असणाऱ्या 7, 2चा फरक असणाऱ्या 8 जोड्या. आणि महत्त्वाचं 1 ते 100 मध्ये 25 मूळ संख्या आहेत आणि त्यांची बेरीज जर विचारली तर त्यांची बेरीज येते 1060. बेरीज 1060. आणि जर मूळ संख्येची सरासरी विचारली तर 42.4 ही काय येते सरासरी येते. कारण की हे क्वेश्चन मागील जी एक्झाम झाल्या त्या एक्झाममध्ये सातत्याने विचारलेले आहेत. आपल्याला 1 ते 100 पर्यंत मूळ संख्या किती म्हणलं तर 25 सांगता येतं. परंतु त्या मूळ संख्याची बेरीज विचारलं तर आपल्याला सांगता येत नाही. तर त्याची बेरीज 1060 आणि त्यांची सरासरी विचारली तर 42.4. मूळ संख्या तुम्हाला पाठ पाहिजेत कारण की मूळ संख्येवर सातत्याने एक्झाममध्ये क्वेश्चन विचारले जातात. प्रश्न क्रमांक 61 झाला. 62 बघा. अतिशय सोपा क्वेश्चन आहे 62वा.
आणि आजच्या टेस्टमध्ये 89 मार्काचा विद्यार्थी प्रथम आलेला आहे. बघा काय म्हणले, y ही समसंख्या आहे, तिच्या अगोदरची म्हणले, अगोदरची 15वी समसंख्या म्हणले. कसली म्हणले? 15वी सम म्हणले. y ही समसंख्या आहे. लक्षात ठेवा, दिलेली संख्या सम आहे, विचारलेली संख्या सम आहे, कितवी संख्या याच्याशी आपल्याला देणघेणं नाही. दिलेली संख्या सम आहे, विचारलेली संख्या सम आहे. आपल्याला माहिती आहे क्रमवार समसंख्येत 2चा फरक आहे, क्रमवार विषम संख्येतसुद्धा 2चा फरक असतो. तर या ठिकाणी बघा y पुढची म्हणलं तर प्लस करायचं, मागची म्हणलं तर मायनस करायचं. इथं अगोदरची विचारले म्हणजे मायनस किती म्हणलं आहे? 15वी. 15 गुणिले 2, क्रमवार समसंख्येत 2चा फरक असतो म्हणून गुणिले 2 केलं तर y मायनस किती आलं? 15 दुनी 30. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर काय येईल? y मायनस 30. पुढची जर म्हणलं असतं तर प्लस केलं असतं, मागची म्हणल्यामुळं मायनस केले. दिलेली संख्या सम असेल, सम काढा म्हणलं, दुप्पट करायची. दिलेली संख्या विषम असेल, विषम काढा म्हणलं, दुप्पट करायची. जर संख्या परस्पर विरुद्ध दिल्या म्हणजे बघा कसं, समसंख्या दिली, विषम काढा म्हणलं तर काय करायचं? दुप्पट करून -1 करायचं. जर विषम दिली, सम काढा म्हणलं, दुप्पट करून -1. सम दिली, विषम काढा म्हणलं, दुप्पट करून -1. प्रश्न क्रमांक 63 बघा. 153 या त्रिकोणी संख्येच्या अगोदरची, या त्रिकोणी संख्येच्या अगोदरची किती म्हणले? 5वी त्रिकोणी संख्या म्हणले. कुठली म्हणले त्यानं? अगोदरची म्हणलं आहे. तर या ठिकाणी काय करायचं बघा, सरळ सोपं त्रिकोणी संख्या पाठ करायचं. विदिन सेकंदामध्ये तुमचं उत्तर येते, सूत्रबित्र वापरायची गरज नाही. आता बघा 1 ते 300 पर्यंतच्या त्रिकोणी संख्या पाठ करायचं. त्रिकोणी संख्येवर कुठला जरी प्रश्न आला तर आपला प्रश्न चुकणार नाही. तर आपण बेसिकच्या ह्याच्यावर बघू. तर आपल्याला 153चा अगोदर पाया काढून घ्यावा लागेल. पाया काढण्यासाठी काय करायचं? त्रिकोणी संख्येची दुप्पट करायची. दुप्पट किती आली? 306 आली. आणि या दुपटीच्या अगोदरची वर्गसंख्येचं वर्गमूळ घ्यायचं. 306च्या अगोदरची वर्गसंख्या 289, तर पाया किती आला? 17 पाया आला. त्रिकोणी संख्येमध्ये दुप्पट करून अगोदरची घ्यायची असते आणि हस्तांदोलनमध्ये दुप्पट करून नंतरची घ्यायची असते. हा 53चा पाया 17 आला. त्याच्या अगोदरची म्हणलं 5वी, तर 17मधून 5 गेले, किती आलं? 12 आलं. तर 12 पाया ठेवून त्रिकोणी संख्या काढा. त्रिकोणी संख्येचा फॉर्म्युला सर्वांना माहिती आहे. त्रिकोणी संख्या बरोबर पाया गुणिले त्या पुढील संख्या भागिले 2. नंतरचा पाया किती आहे? 12. 12 गुणिले 13 भागिले 2. बेक बे बेसक 12, 13 78. 2 क्रमवार नैसर्गिक संख्येच्या गुणाकाराच्या निमपटीस त्रिकोणी संख्या असे म्हणतात. त्रिकोणी संख्येवर सातत्याने एक्झाममध्ये क्वेश्चन विचारले जातात. त्रिकोणी संख्येवर 3 प्रकारचे क्वेश्चन विचारले जातात. पहिला क्वेश्चन पाया दिला असता त्रिकोणी संख्या काढणे. दुसरा क्वेश्चन त्रिकोणी संख्या दिली असता पाया काढणे. आणि तिसऱ्या टाईपचा क्वेश्चन अशी त्रिकोणी संख्या दिली जाते, त्याच्या पुढील क्रमाने त्रिकोणी संख्या काढा म्हणतात किंवा त्याच्या मागील क्रमाने त्रिकोणी संख्या काढा म्हणतात. त्रिकोणी संख्येवर या असे 3 प्रकारचे क्वेश्चन विचारले जातात. हां बघा, त्रिकोणी संख्या तुम्हाला लिहून देतो. 1च्या नंतर 3, 3च्या नंतर 6, 10, 15, 21, 28, 28च्या नंतर 36, 45, 66, 78, 91. ह्या झाल्या 100पर्यंतच्या.
100च्या पुढे 105, 120, 136, 153, 171, 190 ह्या झाल्या 200पर्यंतच्या. 200च्या पुढच्या 210, 231, 253, 276 आणि 300. परीक्षेमध्ये या 300च्या पुढे प्रश्न जात नाही. आता इकडे बघा, आपल्याला काय म्हटलं आहे त्यानं, आपल्याला काय म्हटलं आहे बघा, 153 च्या अगोदरची 5वी त्रिकोणी संख्या म्हणली. पाठीमागे जा, 1, 2, 3, 4, 5 विदिन सेकंदामध्ये उत्तर. हे जर पाठ असेल तर, त्यामुळे त्रिकोणी संख्येचं हे लक्षात ठेवा. हे बरोबर आहे. 55 मिस झाली, 55 एक आहे, 55, 66, 78, 91. प्रश्न क्रमांक 64 बघा, काय म्हणलंय. सकाळी 10 वाजून 10 मिनिट झाले आहेत, तर तास काटा व मिनिट काटा यांच्यातील बाह्य कोनाचं माप काढा. बघा, बाह्य कोनाचं माप आणि विरुद्ध कोनाचं माप हे एकच असतं. तर या ठिकाणी काय म्हणले त्यानं, 10 वाजून 10 मिनिटे झाली आहेत असं म्हटलेलं आहे. 10 वाजून 10 मिनिटे. तर या ठिकाणी उत्तर काढू आपण. इथं अंशात्मक कोन काढायचा असेल तर 30 गुणिले तास वजा 11/2 गुणिले मिनिट हा फॉर्म्युला यूज करून काढा. बघा, तास किती आहेत 10, मिनिट किती आहेत 10, 30 गुणिले 10 किती झाले 300 झालं. हे वजा 11/2 गुणिले 10 मिनिट, 10 2 10ला काटलं 5 आला, 11 5 55. 300मधून 55 गेले 245. इथं लक्षात ठेवा, घड्याळीमध्ये आंतरकोनाचं माप, घड्याळीमध्ये आंतरकोनाचं माप हे 180 अंशापेक्षा कमी असतं. घड्याळीमध्ये आंतरकोनाचं माप 180 पेक्षा कमी असतं आणि बाह्य कोनाचं माप हे 180 पेक्षा जास्त असतं. तर 10 वाजून 10 मिनिटाला तास काटा व मिनिट काटा यांच्यात बाह्य कोनाचं माप हे किती अंशाचं होईल 245. तर आपल्या पर्यायामध्ये जर बघितलं तर उत्तर येईल यापैकी नाही. घड्याळीमध्ये बाह्य कोन म्हणजेच विरुद्ध कोन असतो आणि आंतरकोन म्हणजेच अंशात्मक कोन असतो. अंशात्मक कोनाचं माप किंवा आंतरकोनाचं माप हे 180 पेक्षा जास्त कमी असतं, 180 पेक्षा कमी, आणि बाह्य कोनाचं माप हे 180 अंशापेक्षा नेहमी जास्त असतं. प्रश्न क्रमांक 65. हा, पूर्ण घड्याळ असेल, पूर्ण वर्तुळ असेल तर त्याचं 360 अंश असतं. प्रश्न क्रमांक 66 बघा, 65 बघा. सर्वात मोठी ऋणसंख्या म्हणले. ऋणसंख्येबाबतीत एक नियम लक्षात ठेवायचं, -18, -12, -16, -20. आपल्याला काय विचारले, सर्वात मोठी ऋणसंख्या कोणती. तर इथे एक लक्षात ठेवायचं, दिलेल्या सर्व ऋणसंख्यापैकी सर्वात लहान असणारी ऋणसंख्या ही सर्वात मोठी असते आणि सर्वात मोठी असणारी ऋणसंख्या ही सर्वात लहान असते. सर्वात लहान. सरळ नियम लक्षात ठेवा, दिलेल्या सर्व ऋणसंख्येपैकी सर्वात लहान असणारी ऋणसंख्या सर्वात मोठी असते आणि सर्वात मोठी असणारी ऋणसंख्या सर्वात
लहान असते. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न 66वा. बघा इथं काय म्हणलंय, अशी लहानात लहान संख्या शोधून काढा जिच्यात 4 मिळवले असता 16, 24, 36ने निशेष भाग जाईल. म्हणले 16, 24, 36ने निशेष भाग जाईल. लक्षात ठेवा, लहानात लहान म्हणलं की लसावी काढायचं, मिळवले असता म्हणलं की लसावीमधून वजा करायचं. लहानात लहान म्हणलं की लसावी काढणे, मोठ्यात मोठी म्हणलं की मसावी काढायचं, मिळवले असता म्हणलं की मायनस करायचं. बघा 16, 24 आणि 36 यांचा लसावी काढा. 16, 24, 36 हे काय आहेत, विभाजक आहेत. 4च्या पाड्यामध्ये येतात. 4 चौक 16, 4 सक 24, 4 नम 36. सेकंड राऊंडला बघा 4ला आणि 6ला 2 भाग जातो. 2 2 4, 2 3 6, 9ला 9 जशास तसं. तिसऱ्या राऊंडला 3 भाग जातो. 3ला आणि 9ला 3 1 3, 3 3 9, 2. करा गुणाकार. लसावी म्हणजे सामायिक अवयव आणि असामायिक अवयव यांचा गुणाकार असतो. 4 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 3 यांचा लसावी किती आला बघा, 144 गुणाकार येतो. तर लक्षात ठेवा, आपलं उत्तर काय असायला पाहिजे, 144 मिळवले असता म्हणलं की मायनस 140 असायला पाहिजे. पण 140 पर्यायामध्ये नाही, किंवा 140 नसेल तर त्याच्या पुढची संख्या कोणती असायला पाहिजे. तर या 144 दुप्पट करा, 288. त्याच्यातून 4 वजा केलं 284 असायला पाहिजे. हे सुद्धा पर्यायात नाही. याचे 3 पट केली, 144चे 3 पट 432. याच्यामधून 4 मायनस केलं 428. पर्यायात हे उत्तर पाहिजे, किंवा हे पाहिजे, किंवा हे पाहिजे. पण पर्यायामध्ये तिन्ही पण उत्तर नाहीत, म्हणून आपलं उत्तर असेल यापैकी नाही. कधी कधी काय होतं, 140 पर्याय देत नाहीत, पर्यायामध्ये 284 दिलं जातं. अशा वेळेस बरेच मुलं काय करतात, 140 उत्तर काढतात, अरे गड्या पर्यायात उत्तर नाही, चला यापैकी नाहीला ठोकतात आणि पुढे चालतात. तसं अजिबात करायचं नाही. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 67. लक्षात ठेवा, या ठिकाणी मिळवली असता म्हणलं की लसावी काढून मायनस करायचं. उरतात म्हणलं, शिल्लक राहतात म्हणलं, किंवा बाकी उरते म्हणलं तर लसावी काढून ती बाकी त्याच्यामध्ये काय करायची, प्लस करायची. प्रश्न क्रमांक 67 बघा. 67ला काय म्हणले बघा, याचे उत्तर बघा खूप लवकर निघतं. काय म्हणले, सुमितने 7 एकदिवसीय सामन्यात सरासरी काही धावा काढल्या. सामने सरासरी धावा बघा, 7 सामन्यात सरासरी त्यानं किती, काही धावा काढल्या. म्हणले काही धावा म्हणजे आपण एक्स धरू. पुढे काय म्हणले बघा, जेव्हा त्याने 8व्या सामन्यात 104 धावा काढल्या तेव्हा त्याची सरासरी 2 वाढली. म्हणले नंतर सामने 8 झाले, 8व्या सामन्यात त्याने 104 धावा काढल्या तेव्हा त्याची सरासरी काय झाली, 2 वाढली. म्हणले अगोदर एक्स होती, पुन्हा काय होईल, एक्स प्लस 2. ही मी गणितातली माहिती काढली. ह्याचं उत्तर विदिन सेकंदामध्ये येतं. तर एक्स बरोबर काय करायचं बघा, एक्स बरोबर त्यानं 8व्या सामन्यामध्ये किती धावा काढल्यात, 104 धावा काढल्यात, वजा 104 वजा जे शेवटच्या सामन्यामध्ये त्यानं जेवढ्या धावा काढल्यात तेवढ्या धावा वजा वाढलेली सरासरी 2 गुणिले एकूण सामने किती खेळले, एकूण सामने त्यानं 8 खेळले. किती झाले, 8 दुनी 16. तर 104 मधून 16 गेले तर किती आलं उत्तर, 88. तर 88 ही किती सामन्याची सरासरी आली, एक्स म्हणजे 88 आहे, तरी 7 सामन्याची सरासरी आली. तर आपल्याला किती सामन्याची विचारले,
8 सामन्याचे विचारले तर 8 सामन्याची सरासरी काय झाले 2 वाढले 2 वाढले म्हणजे किती झाले असेल 90 झाले असेल 88 + 2 हे किती आहे 8 सामन्याची सरासरी. इथं लक्षात ठेवा वाढली जर म्हणलं तर शेवटच्या डावामध्ये काढलेल्या धावा वजा कितीने सरासरी वाढली आणि एकूण त्यानं किती सामने खेळले असं केलं की आपलं उत्तर येतं. आणि जर सरासरी जर कमी झाली म्हणलं तर या ठिकाणी मायनसच्या जागी काय करायचं फक्त प्लस करायचं. आपलं उत्तर तेच. समीकरणात जर मांडलं तर एक पेज भरतं पण हे शॉर्टकट मेथडमध्ये असं निघतं. नंतरही तुम्ही पाहून घ्या. हा संध्याकाळी अपलोड करतो यूट्यूबला. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 68 बघा. लक्षात आला काय कसं करायचं समजलं नसेल तर विचारत चला परत सांगतो. असं होणे की बुवा ऑनलाईन टाकणार आहेत वेळ जास्त चालला आहे तसं काय नाही. ते मुद्दाहून आपण लाईव्ह ठेवणार आहोत किंवा नंतर विद्यार्थ्याला कधी अडचण आली तर बघता यावं. आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी बाहेरच्या आपल्याकडून ऑनलाईन PDF घेतलेले आहेत त्यांनासुद्धा पेपरचं सोल्युशन पाहिजे असते. प्रश्न क्रमांक 68 बघा काय म्हणले 4/5च्या जेव्हा 6/च्या म्हणलं तेव्हा गुणिले चिन्ह येतं. 4/5च्या 2/7 मध्ये कोणती संख्या कोणती परिमेय संख्या मिळवावी म्हणलं की प्लस x. 4/5च्या म्हणलं गुणिले 2/7 मध्ये कोणती परिमेय संख्या मिळवावी म्हणजे x मिळवलं तर उत्तर 3/7 येईल म्हणले. गुणाकारामध्ये तिरपं कटत असेल तर काटायचं कटत नसेल तर अंशाचा गुणाकार छेदाचा गुणाकार. या ठिकाणी कटत नाही 4 2 8 अंशाचा गुणाकार केला छेदाचा गुणाकार 7/5 35 अधिक x बरोबर 3/7. तर x बरोबर 3/7 हे प्लसमधले इकडं मायनसमध्ये आले. आता या ठिकाणी पाया समान नाही 7 आणि 35 यांचा लसावी काढा. 7चा आणि 35चा लसावी येतो 35. 7/5 35 इथं छेदाला 5 गुणलं तर अंशालाही 5 गुणायचं. इथं 35 × 35 8 × 8 हे लसावी मेथडनं काढलं. वरी आलं 3/5 15 -8 15मधून 8 गेले 7 छेद 35. 7 आणि 35ला काटा 7 × 7 7/5 35 तर आपलं उत्तर काय असेल 1/5 हे आपलं उत्तर असेल. 6/च्या म्हणलं गुणिलेचं चिन्ह मिळवले असता म्हणलं प्लसचं चिन्ह वजा केलं असता म्हणलं मायनसचं चिन्ह. प्रश्न क्रमांक 69 पहा. प्रश्न क्रमांक 69 प्रश्न समजून घ्यायचं. मुंबई ते अहमदाबाद अंतर 2000 किलोमीटर आहे. दोन्ही ठिकाणाहून परस्परांच्या विरुद्ध दिशेने 2 गाड्या अनुक्रमे 120 व ताशी 80 किमी वेगाने निघाल्या. परस्पर विरुद्ध दिशेत त्या ठिकाणी विरुद्ध शब्द राहिला आहे. बघा प्रश्न समजून सांगतो. हे मुंबई आणि हे अहमदाबाद हे अंतर किती आहे 2000 किलोमीटर. मुंबईच्या गाडीचा ताशी वेग आहे 120 km/h आणि अहमदाबादच्या गाडीचा वेग आहे 80 km/h. इथं एक लक्षात ठेवायचं जर 2 गाड्या परस्पर विरुद्ध दिशेमध्ये जात असतील तर वेगाची बेरीज होते आणि 2 गाड्या जर एकाच दिशेने धावत असतील तर वेगाची वजाबाकी होते. तर या ठिकाणी बघा वेळ विचारले आपल्याला किती वेळाने भेटतील तर अंतर भागिले वेगाची बेरीज. अंतर किती आहे 2000 किलोमीटर. वेगाची बेरीज आली 120 आणि 80 200
2000 भागिले 200, 200 200 कटलं, एक आलं 0, जशाच तसं. तर किती वेळानं भेटतील? 10 तासानं भेटतील. एक लक्षात ठेवायचं, परस्पर विरुद्ध दिशेत असतील तर वेगाची बेरीज होते, आणि एकाच दिशेत धावत असतील तर वेगाची वजाबाकी होते. प्रश्न क्रमांक 70 बघा, अतिशय सोपा क्वेश्चन आहे. काय म्हणले? एक काम अ हा बच्या किती करतो? 25% करतो. 25%ने जास्त करतो कमी करतो असं काही म्हटलेलं नाही. समजा ब जर 100% काम करत असेल तर अ किती दिवसात करेल? अ 25% करतो. अ ते काम 1.5 दिवसात करतो. अ ते काम 1.5 दिवसात करतो, तर तेच काम ब किती दिवसात करेल? ब किती दिवसात करेल म्हणले त्यानं. तर लक्षात ठेवा, अ करायला 25% 1.5 दिवसात, तर ब किती दिवसामध्ये करेल? तर या ठिकाणी बघा, जो कामाचा जो वेग आहे, वेगाची व्यस्त म्हणजे वेळ असते. हे किती आलं? इकडं आलं 100% आणि इकडं आलं 25%. हे कामाचा वेग आहे त्यांचा आणि हे त्यांची वेळ आहे. तर या ठिकाणी अ किती दिवसामध्ये करायला आहे? 1.5 दिवसात. तर या ठिकाणी बघा, 100% म्हणजे 1.5, तर 25% म्हणजे किती? 25% म्हणजे किती? 100% म्हणजे 1.5, तर 25% म्हणजे किती? कामाचा वेग म्हणजेच कामाच्या वेगाची व्यस्त म्हणजेच काय असते? वेळ असते. तर काढा उत्तर क्वेश्चन मार्क. टक्के काढून टाकू. 25 गुणिले 1.5 भागिले 100, दशांश कोडला, खाली 0 आला, वरचा गुणाकार करा. 25 गुणिले 15 किती येतो? 25 गुणिले 15 बघा, तसं नाही, हे असं बरोबर आहे. कारण की काम करत आहेत, ह्याचा वेग किती आहे? 25%. 25% तिनं ह्याच्या 4 वेगानं 1.5 दिवसात करायला आहे. तर ह्यांना एकटा किती दिवसात करेल म्हणले? याचा वेग जास्त आहे, कामाचा वेग जास्त असल्यास वेळ कमी लागत असतो, म्हणून आपण व्यस्त केलं. गुणाकार केला, किती आलं? 375 भागिले 1000. तर याचं उत्तर पॉईंटमध्ये येतं 0 पॉईंट, छेदामध्ये 3 शून्य आहेत, तर 3 अंक सोडून दशांश. तर याचं उत्तर येतं 0.375 दिवस. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर यापैकी नाही येतं. आन्सर कीमध्ये उत्तर चुकून 6 गेले, तर याचं उत्तर यापैकी नाही आहे. म्हणजे बघा, बरेच मुलं काय विचार करतात? 25% किती दिवसात कळाले? 1.5 दिवसात. तर बचं किती आहे? 100%. 100% म्हणजे 6. पण इथं या ठिकाणी असं म्हटलेलं नाही. या ठिकाणी काय म्हणले? एक काम अ हा बच्या 25% काम करतो, म्हणजे त्यानं कामाचा वेग दिला आहे. अ हा बच्या 25% काम करतो. अ ते काम 1.5 दिवसात करतो, तर ब ते काम किती दिवसात करेल? जर लक्षात ठेवा, वेग जर म्हणलं तर असं येईल उत्तर त्याचं, पण आपल्याला त्याने सरळ दिलेलं आहे. एक काम बच्या 25% करतो. समजा ब जर 100% करत असेल तर 25% करतो. 25% म्हणजेच
1.5 दिवस, बच्या 25% काम ह्यानं 1.5 दिवसात करायला आहे, तर ते काम ब किती दिवसामध्ये करेल असं जर म्हणलं तर वेग म्हणलं तर उत्तर हे येतं, आणि काम जर म्हणलं तर उत्तर याचं काय येईल, 6 दिवस येईल. तर आपलं दिलेलं उत्तर बरोबर आहे, 6 दिवस. 6 दिवसात इथं 25% काम म्हणलं त्यानं, आणि जर वेग जर म्हणलं तर हे असं येतं. वेग म्हणलं तर असं. पुढचा क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 71. 100 ते 500 पर्यंतच्या 4ने भाग जाणाऱ्या संख्या किती म्हणते. 100लाही 4नं भाग गेला पाहिजे, जे 100 पासून 500 पर्यंतच्या 4नं भाग जाणार आहे. तर समोर बघा, पहिली संख्या 100 आहे, 100ला 4नं भागलं किती आलं, 25. शेवटची संख्या 500 आहे, 500ला 4नं भागलं किती येतं, 125. इथं लक्षात ठेवायचं, 4नं 100ला पूर्ण भाग गेला आहे. कसा भाग गेला आहे, पूर्ण भाग गेला. जर पूर्ण जर भाग गेला तर काय करायचं, 125मधून या 25च्या अगोदरची संख्या वजा करायची. तर किती येईल, 125 वजा 24 बरोबर 101 संख्या येतील. बरेच जण चुकतात, उत्तर 100 आणतात. 100 पर्यायामध्ये 1 नंबरला असतं. लक्षात ठेवा, पहिल्या संख्येला जर पूर्ण भाग गेला तर त्याच्या अगोदरची संख्या घ्यायची. जर पहिल्या संख्येला जर पूर्ण भाग नाही गेला तर तीच संख्या घ्यायची. प्रश्न क्रमांक 72 बघा. प्रश्न क्रमांक 72. काय म्हणलं बघा, 17 जुलै. प्रश्न क्रमांक हो द्या, काय 4 गणित राहिले, घेऊ की एवढे, जेवढं चलेल तेवढं चलेल. बघा, 17 जुलै ते 2 सप्टेंबरपर्यंत, 17 जुलै ते 2 सप्टेंबरपर्यंत प्रत्येक दिवशी म्हणजे दर दिवशी प्रत्येक विद्यार्थ्याला 200 मिली याप्रमाणे एका वसतिगृहातील 150 मुलांना किती लिटर दूध द्यावं लागेल म्हणलं आहे ना. अगोदर दिवस काढा. एका विद्यार्थ्याला 200 मिली म्हणले, असे 150 मुलं. आता जुलै महिन्यातले दिवस बघा, ज्यावेळेस आपण दूध घेतो त्यावेळेस जुलै महिना 31चा असतो. 31 मायनस 17 तारखेला आपण दूध घेतलं आहे, 17च्या अगोदरची संख्या म्हणजे किती, 16 घ्यावं लागेल या ठिकाणी. तर जुलै महिन्यामध्ये किती दिवस घेतलं तुम्ही, 15 दिवस. बरेच जण काय करतात, 31मधून 17 गेले, उत्तर 14 येते. पण तुम्ही 17 जुलैला दूध घेतलं आहे, मग ते धरावं लागतं आहे. मग त्याच्या अगोदरची तारीख वजा केली तर जुलै महिन्यामधले 15 दिवस. पुढचा ऑगस्ट महिना पूर्ण घेतला आहे तुम्ही 31 दिवस, आणि सप्टेंबर महिन्यामध्ये तुम्ही 2 दिवस घेतले. हे दिवस किती झाले, 6, 8, 4, 48 दिवस तुम्ही दूध घेतले. बघा, डायरेक्ट लिटरमध्ये उत्तर काढू आपण. लक्ष द्या, ह्या 48 दिवस 150 मुलं आणि प्रत्येक मुलाला 200 मिली दूध भागिले एका लिटरमध्ये 1000 मिली असतात म्हणून भागिले 1000 घेतलं. काटा, वरचे 3 शून्य कटले, खालचे 3 शून्य कटले. 48चा आणि 15चा गुणाकार करा. 48चा आणि 15चा गुणाकार केल्यास 1440 लिटर दूध हे घेतलं. हे दिवस काढायचे. दररोज त्यानं किती घेतलं आहे, 150 मुलाला, एका मुलाला 200 मिली याप्रमाणे घेतलं.